सोलापुर और महाराष्ट्र के बागबान बिरादरी का नंबर 1 चैनल बागबान न्यूज सोलापुर, सच दिखाने में सबसे आगे। बागबान न्यूज को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, बेल पर क्लिक करो। बागबान न्यूज में आपका स्वागत है। सोलापुर शहर में पिछले 100 सालों से जोटभावी पेठ यहाँ पर हफ्ते में एक दिन मंगलवार बाजार भरता है। यहाँ हफ्ते में एक बार सोलापुर जिले के व्यापारी अपने रोजी रोटी के लिए यहाँ दुकानें लगाकर अपना पेट भरते हैं और सोलापुर जिले के जरूरतमंद लोग अपनी दिनचर्या में लगने वाले जरूरी सामान, फल, सब्जी लेने आते हैं। 8 वर्षों पहले इस प्रभाग के माजी नगर सेवक उदय चाकोते ने अपनी कारकिर्दी में मछली व्यापारियों के लिए महापालिका के माध्यम से लगभग 1 करोड़ रुपये खर्च करके अत्याधुनिक मछली भवन तैयार की गई। आज ये मछली भवन तैयार करके 8 साल हुए हैं, लेकिन मछली व्यापारी इस मछली भवन में पैर तक रखने को तैयार है। आज महापालिका 1 करोड़ की लागत से बनाए गए ये मछली भवन 8 वर्षों से धूल मट्टी में पड़ा खराब होता नजर आ रहा है। मछली व्यापारियों के लिए बनाए गए मछली भवन का वापस क्यों नहीं हो रहा है? इसके पीछे का राज क्या है, ये अभी तक समझ नहीं आ रहा है। ये मछली व्यापारियों को तत्परता महापालिका ने 24 ओटे में से 6 ओटे पर अपना व्यापार शुरू करने की इजाजत दी थी, लेकिन आज 8 साल गुजर गए, ये मछली व्यापारी अपना व्यवसाय मछली भवन में जाने को तैयार नहीं है। ये मछली व्यापारी अपनी सड़ी हुई खराब हुई मछली यहाँ आसपास रिहायशी जगह पर फेंक देते हैं और उस फेंके हुई मछली की सड़ी दुर्गंधी से यहाँ के लोग बहुत परेशान हुए हैं। इस फेंके हुए मछली की दुर्गंधी से यहाँ रहने वाले लोगों को बीमारियों का सामना करना पड़ रहा है। मछली की दुर्गंधी से यहाँ के रहिवासी और दुकानदार बहुत परेशान रहते हैं। इस दुर्गंधी से बच्चों को आए दिन उल्टियां होती रहती है। इस दुर्गंधी से बच्चे, जवान, बूढ़े, महिलाएं सब परेशान हैं। यहाँ पर एक आलीशान मस्जिद भी है, लोगों को नमाज पढ़ने के लिए आना जाना पड़ता है, उन लोगों को भी इस दुर्गंधी सामना करना पड़ रहा है। यहाँ पर बहुचर्चित न्यू लाइफ मल्टी स्पेशलिस्ट अस्पताल भी है। यहाँ की दुर्गंधी से अस्पताल में मरीजों को भी इस दुर्गंधी का सामना करना पड़ रहा है। महापालिका से एक सवाल है कि 1 करोड़ रुपये की लागत से बनाए गए मछली भवन का इस्तेमाल क्यों नहीं हो रहा है? मछली की दुर्गंधी से रहवासी बीमार पड़ रहे हैं, उसका जिम्मेदार कौन होगा? इन सवालों को लेकर बागबान न्यूज की टीम मंगलवार बाजार के स्पॉट पर पहुंची और वहां का जायजा किया और स्थानीय रहिवासियों की मुलाकात की, जिसमें कांग्रेस के माजी नगर सेवक सिद्धाराम चाकोते, पत्रकार नजाकत अली मंद्रुपकर, समाज सेवक शाहनवाज कंपली आदि रहिवासियों ने अपना गुस्सा दिखाया है और जल्द से जल्द मछली भवन को अत्याधुनिक मछली भवन में स्थानांतरित करने की मांग की, अन्यथा आने वाले दिनों में यहाँ के स्थानीय लोग महापालिका पर तिया आंदोलन करने का भी इशारा दिया है। देखते रहिए महाराष्ट्र का नंबर 1 चैनल बागबान न्यूज सोलापुर। जोडवाई पेठ येथील मंगळवार बाजार या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मच्छी मार्केट, आधुनिक मच्छी मार्केट बांधण्यात आलेलं आहे। लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करून हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही किरकोळ कारणानिमित्त ते लोकांचं आणि महापालिकेचं संगनमत न झाल्यामुळे लोक कोर्टात गेलेले आहेत आणि मच्छी मार्केट हे बांधून देखील ते तसंच त्या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे। माझी विनंती या ठिकाणी आयुक्त तेली मॅडमला आणि जे काही सहकार आयुक्त आहेत, सहायक आयुक्त आहेत, त्यांना विनंती आणि झोनचे आमचे हेबारे मॅडम आहेत, या सर्वांना विनंती आहे की आपण ताबडतोब हे जे मच्छी मार्केटचं जे काम आहे ते चालू करून द्यावं, जेणेकरून या भागातले जे काही नागरिक राहत आहेत त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होत आहे। हे रोज मच्छी मार्केट बंद असल्यामुळे लोक बाहेर मासे विकतात, कचरा या ठिकाणी एवढं साठलेला आहे की कचऱ्याचे जे गाड्या पण बंद झालेल्या आहेत, त्यांचं पेमेंट दिलं नसल्यामुळे अनेक अडचणी आहेत। तर ह्या भागातले जे आमचे व्यापारी लोक आहेत, आमचे भगिनी बंधू जे या ठिकाणी राहतात, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास या ठिकाणी होत आहे आणि दर मंगळवार या ठिकाणी मंगळवार बाजार असतंय। मंगळवार बाजारमध्ये हे स्वच्छता नसल्यामुळे बाहेर गावातले अनेक लोक या ठिकाणी बाजारमध्ये येत असतात, त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे। तर मला या आपल्या बागवान न्यूजच्या वतीने, आमचे मंद्रुपकर साहेबांच्या वतीने मला विनंती आहे, कट्ट्याची हालत आणि ते विनंती आहे की आपल्या मार्फत हे आयुक्त जे आहेत, आपले जे
शीतल तेली मॅडम यांना आपण हे न्यूज दाखवावा आणि आमच्या मंगळवार बाजारमध्ये व्हिजिट करून तातडीने आपण काम हाती घ्यावं, अन्यथा आम्ही तुमच्या विरुद्ध त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊ, आंदोलन आणू, महापालिकामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोर्चा घेऊन येऊ। हे महापालिकाचं काम आहे की या ठिकाणी मंगळवार बाजारचे जे कट्ट्याची अवस्था असू दे, इथलं मंगल कार्यालयाची व्यवस्था असू दे, आमचं चाकोते दवाखान्याची अवस्था असू दे, या भागामध्ये जे नागरिक आहेत त्यांना जे महापालिकेच्या माध्यमातून जे काही सुविधा आहेत ते अपुरे पडतात, तर तातडीने आपण लक्ष घालून लवकरात लवकर काम करून द्या, अन्यथा आम्ही सर्व लोक मिळून या ठिकाणी आंदोलन छेडू। वास्तविक पाहता मच्छी मार्केट हे अत्याधुनिक पद्धतीने या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। लाख रुपये खर्च केले, मोठ्या प्रमाणात बजेट त्या ठिकाणी सादर झाल्यावर केल्यानंतर तिथलं जे भाव आहे उदय चाकोते ते बांधलेले आहे। तर ते नगरसेवक उदय चाकोते असताना हे बांधकाम करण्यात आलंय। तर 96 किरकोळ म्हणजे महापालिका आणि जे मच्छी मार्केट जे व्यापारी आहेत त्यांची बैठक घेऊन तातडीने त्यांनी जर भाव कमी जास्त जर ठरवून घेतला तर आतल्या बाजू चालू होऊ शकते। 2016 पासून आता 2024 8 वर्ष आता हे पेंडिंग आहे, तेवढ्यात हे नुकसान महापालिकाचं पण आहे, इथल्या लोकांचं पण आहे। तर ते ताबडतोब शीतल तेली मॅडम यांनी सोडून घ्यावं असं आमची एक विनंती आहे। आज या ठिकाणी बागवान न्यूज मार्फत आम्ही एक आंदोलन हाती घेतलंय। या आंदोलनाचा उद्देश हे मंगळवार बाजाराचे कट्टे आणि हे माशी मार्केट इथनं जाऊन आपल्या ठिकाणी बसावे, कारण कॉर्पोरेशनला खूप खर्च केलेला आहे। या आंदोलनासाठी आम्ही बागवान न्यूजच्या माध्यमानं आत्ताच चाकोते साहेब आत्ता बोलून गेले, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, की तात्पुरता डागडुगीचं काम तर कमीत कमी करून घ्यावं। हिबारे मॅडमला ही विनंती आहे आमची, आणि तेली मॅडमला सुद्धा ही विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून की हे पूर्ण काम वेळेवर होऊन स्वच्छता निर्माण होऊन हे मंगळवार बाजाराचं चांगलं व्हावं या उद्देशानं हे काम करीत आहोत। तर माशी मार्केट कसल्याही परिस्थितीत आज जावं ही विनंती आहे। लोकांना खूप त्रास होत आहे इथं, आणि लहान लेकरं नेहमी आजारी असतात इथं। ते घाणीचं साम्राज्य झालंय मंगळवार बाजार। आता याच्यानंतर आम्ही काय सांगणार नाही, आंदोलनाला उभं करणार। मी नजाकत अली मंद्रुपकर, राहणार जोडभाई पेठ मंगळवार बाजार या ठिकाणी आहे। गेल्या कित्येक वर्षापासून मंगळवार बाजार येथे महापालिकेने अत्याधुनिक अशा मासे मार्केटची रचना केली। कमीत कमी 1 करोडच्या आसपास तिथं खर्च करून अत्याधुनिक असे मासे मार्केट तयार केले। आज 8 वर्ष झालंय, जी वस्तू उभी केली ती वस्तू जशीची तशी आहे, आणि त्याच्यात ते मासे व्यवहार करणारे जो व्यापारी आहेत ते त्या मासे मार्केटमध्ये जात नाहीत, आणि ते व्यापारी लोक व्यापार करणारे लोक हे 24 कट्टे जे आहेत, आम्ही आपल्याला दाखवतो 24 कट्टे, त्या कट्ट्यावर बसून हे गेल्या 8 वर्षापासून व्यवहार करीत आहेत। त्यामुळे मासेचे जे वास असतंय, वास आणि दुर्गंधी हे रोडवरच कट्ट्यामध्ये टाकत असल्यामुळे आम्ही इथं राहणारे लोक हे या दुर्गंधीमुळे त्रासून गेलेले आहेत, त्रस्त झालेलो आहोत। आमचे लहान लेकरं बाळ महिला या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहेत। लहान मुलांना वॉमिटिंग वगैरे सारखे प्रकार या वासामुळे होत आहेत। आमचे जीव या मंगळवार बाजारच्या मासे मार्केटमुळे, ओपन असलेल्या मासे मार्केटमुळे आमचे जीव धोक्यात आलेला आहे। तरी महापालिकेच्या आयुक्त यांना विनंती आहे की त्यांनी या लवकरात लवकर या मासे मार्केटचा विल्हेवाट लावावा, आणि मासे मार्केट जे अत्याधुनिक तयार केलेले इमारत आहे त्या इमारतमध्ये स्थलांतरित करावे अशी माझी माननीय आयुक्त तेली मॅडम यांना विनंती आहे। धन्यवाद।